ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांनी वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. विजया मेहता यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1934ला बडोदामध्ये झाला. मराठी रंगभूमीवर विजया मेहता यांना बाई म्हणून ओळखलं जायचं. त्यांच्या नाटकाच्या शिस्तीत विक्रम गोखले, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी यांसारखे अनेक मराठी दिग्गज कलाकार घडले. विजया मेहता यांचं पूर्वाश्रमीचं नाव विजया जयवंत. त्यांचे वडील दत्तात्रय जयवंत हे थिओसॉफिकल सोसायटीत कार्यरत होते. मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राची पदवी घेतल्यानंतर विजया जयवंत यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून नाट्य प्रशिक्षण घेतलं. सुप्रसिद्ध नाट्य प्रशिक्षक इब्राहिम अलकाझी यांच्या त्या पट्टशिष्या होत्या. रंगायन ही चळवळ त्यांनी सुरू केली. श्रीराम लागू, विजय तेंडुलकर यांच्यासह अनेक कलाकार या संस्थेत कार्यरत होते. नाटक आणि नाटकाचा अवकाश यांची अचूक नस त्यांना सापडली होती. मराठी रंगभूमीवर त्यांनी एक वेगळीच क्रांती घडवली. हमीदाबाईची कोठी सारख्या नाटकात विजया मेहता या काम करत असत. या नाटकात नीना कुलकर्णी, नाना पाटेकर, अशोक सराफ यांच्या भूमिका होत्या. याशिवाय त्यांनी संशय कल्लोळ, तुझे आहे तुझपाशी, सुंदर मी होणार अशा नाटकांमधून काम केलं. 1960चं दशक येईपर्यंत विजया मेहता या मराठी रंगभूमीचा चेहरा झाल्या होत्या. विजया मेहता यांचं लग्न दुर्गा खोटे यांच्या मुलाशी म्हणजेच हरीन खोटे यांच्याशी झालं होतं. त्यांना रवी आणि देवेन अशी 2 मुलं झाली. हरीन यांचं अकाली निधन झालं, ज्यानंतर विजयाबाईंनी फारोक मेहता यांच्याशी पुनर्विवाह केला. त्यांना अनाहिता ही मुलगी आहे. एकांकिकांपासून 2 अंकी किंवा 3 अंकी नाटके त्यांनी दिग्दर्शित केली. मला उत्तर हवंय, एका घरात होती, संध्या छाया, जास्वंदी, अखेरचा सवाल, बॅरिस्टर, सावित्री, पुरुष, वाडा चिरेबंदी ही आणि अशी अनेक नाटकं त्यांनी दिग्दर्शित केली. त्यातून कामही केलं. याशिवाय हृदयवदन, शांकुतुल, हवेली बुलंदी, हमीदाबाई की कोठी या टेलिफिल्म्सही त्यांनी दिग्दर्शित केल्या. झिमा आठवणींचा गोफ हे विजया मेहतांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. आजवर त्यांना नाट्यदर्पण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, कालिदास सन्मान अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे. आज विजया मेहता काळाच्या पडद्याआड गेल्यात, पण त्यांची नाटकं आजही आपल्या स्मरणात आहेत. तुम्हाला विजया मेहता यांचं आवडलेलं नाटक किंवा काम कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच तुम्ही तुमच्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करू शकता.